आज मला म्हणजे बळजुबरीने घराच्या बाहेर काढलेलं आहे। शेजारी घरामध्ये सगळं मटेरियल तसंच आहे। माझ्या 14-15 गाय मी आता सोडून जातोय। आपल्या डोळ्यां देखत आपलं हक्काचं घर आणि गोठा जमीनदोस्त होताना पाहून या शेतकरी कुटुंबाने फोडलेला हा टाहो खरंच काळजाला हात घालणार आहे। नेमकं प्रकरण काय आहे ते मी सविस्तर सांगतेच, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा, कारण अशा महत्त्वाच्या घडामोडी आम्ही नेहमी तुमच्यापर्यंत सर्वात आधी घेऊन येत असतो। न्यायालयीन लढा सुरू असतानाच आणि एकही रुपयाचा मोबदला मिळालेला नसताना मुळशीतील या गरीब शेतकऱ्याच्या गोठ्यावर थेट प्रशासनाचा बुलडोझर फिरला आहे। मुळशी तालुक्यातील रिहे येथील विलास शिंदे यांची जमीन रिंग रोड प्रकल्पासाठी बाधित झाली आहे। गेल्या 70 ते 80 वर्षापासून हे कुटुंब या जमिनीवर त्यांचं वास्तव्य करतंय। हे प्रकरण सध्या न्यायालयात असून निकालही शेतकऱ्याच्या बाजूने लागलाय। मात्र अद्याप रिंग रोडचा कोणताही मोबदला मिळालेला नसताना 18 एप्रिलला प्रशासनाने पोलीस बळाचा वापर करून त्यांचा गोठा आणि कुक्कुटपालन शेड जमीनदोस्त केलं। भर उन्हात 15 गायींना रस्त्यावर यावं लागलं असून आता त्यांचं राहतं घरही पाडण्याचा इशारा देण्यात आलाय। मोबदला नाही राहिला, घर नाही राहिलं, मग आम्ही जायचं कुठं, असा सवाल हतबल शिंदे कुटुंबाने विचारलाय। रिंग रोडच्या विकासासाठी शेतकऱ्याचा असा बळी घेणं तुम्हाला योग्य वाटतं का? आणि तुमच्या मते या कुटुंबाला न्याय मिळायला हवा का? तुमचं उत्तर मला हो किंवा नाही मध्ये सांगा। ही रील जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।